26-27 जे आपलं अंदाजपत्रक आहे ते साधारणतः मनपाचं जे एकूण उत्पन्न आम्ही पकडत आहोत ते साधारणतः 924 कोटीचं मनपाचं स्वतःचं उत्पन्न आम्ही गृहीत धरत आहोत. त्याच्यामध्ये शासनाचा GSTचा भाग आणि आमचा प्रॉपर्टी टॅक्स बिल्डिंग हे सगळं पकडून साधारणतः 924चा बजेट आम्ही प्रस्तावित करत आहोत. आणि 347 कोटीचा अनुदान, ज्याच्यामध्ये शासना DPC असेल आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांतून येणारं अनुदान आहे ते साधारणतः 347 कोटींचं आहे. आणि कर्ज व म्युन्सिपल बॉन्ड एक म्हणजे पहिल्यांदा यावेळेस आपल्या जे विशेष बाबी होती ते म्हणजे आपण म्युन्सिपल बॉन्डसाठी एक वेगळं हेड क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकूण आपण 111 कोटी म्हणजे आमच्या मनपाचं स्वतःचं उत्पन्न 924 कोटी, अनुदान 347 कोटी आणि कर्ज व म्युन्सिपल बॉन्ड एकूण मिळून 111 कोटी. तर साधारणतः हे 3 हेडचं जे एकूण मिळून आपलं जे बजेट आहे ते 1383 कोटी हे साधारणतः त्याची जमा आणि खर्च हे दोन्ही बाजूंचा ताळेबंद बसवून आपण प्रस्तावित केलेला आहे. त्यात प्रामुख्यानं यापूर्वी महाराष्ट्र शासनानं आपल्याला तशा सूचना दिल्या होत्या. याच्यामध्ये आपल्याला शहरातला जो अंतर्गत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी सुरुवातीला आपण 892 कोटीचा जो आराखडाला आपल्याला तांत्रिक मान्यता मिळाली होती. परंतु वर्ल्ड बँकची जी टीम होती आणि आपलं जे मित्रा जे इन्स्टिट्यूशन आहे महाराष्ट्र सरकारचं जे त्यांच्या समन्वयानं हा आम्ही पुन्हा एकदा त्यांनी त्याचा रिव्ह्यू केला. त्याच्यामध्ये मग रिवाईज आपण सुरुवातीला एका टप्प्यामध्येच ही पूर्ण प्रोजेक्ट करणार होतो. परंतु त्यांनी आपल्याला सूचना दिली की हे जर आपल्याला व्यवस्थितरित्या आणि सस्टेनेबल रीतीनं जर हा प्रोजेक्ट करायचा असेल तर तो टप्पा 2 न करता एकत्रच हा प्रस्ताव करावा. त्यासाठी साधारणतः 1300 कोटीच्या आसपास सध्या जो रिवाईज TAसाठी हा प्रस्ताव केलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने जे काही तरतुदी लागतात तर साधारणतः पुन्हा एकदा त्याची आम्हाला जनरल बॉडीकडे रिवाईज जेव्हा त्याची तांत्रिक मान्यता प्राप्त होईल त्यानंतर रिवाईज प्रशासकीय मंजुरीसाठी सुद्धा आमच्या जनरल बॉडी आणि स्टँडिंगकडे जाईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये अनुषंगाने जी काही म्युन्सिपल बॉन्ड रेज करण्याची विशेषतः कारण वर्ल्ड बँकचं जी आपल्याला महत्त्वाची अट आहे की कुठलाही प्रोजेक्ट करताना त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचं पार्टिसिपेशन असावं. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी हे म्युन्सिपल बॉन्ड रेज करायला लागणार आहे. ते किती करायचं काय करायचं हे डिटेल्स आम्हाला साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये वर्ल्ड बँक आणि मित्राच्या मार्फत कळवलं जाईल. आणि परंतु त्याच्यासाठी जी तरतूद असते ते आम्ही ह्याच्यामध्ये केलेली आहे. चालू ह्याच्यामध्येच आपल्याला जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेजसाठी 98 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी जो आम्ही रेग्युलर हेड पकडलेला आहे. सध्या आपल्याला जवळजवळ 5 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे त्याचे. आणि यावर्षी आपल्याला रिमेनिंग 40-50% जो काही निधी असेल जो काही एक्सपेक्टेड आहे तो सुद्धा आम्ही त्याचा पकडलेला आहे. त्याचबरोबर PMA ई-बस जे फंक्शनिंग आहे तर या आर्थिक वर्षामध्ये थोडी सप्लाय होऊन सुरू होण्याची अपेक्षा, जे काही आवश्यक ते काही सुविधा आणि खर्च आहे ते सुद्धा आम्ही ह्याच्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचा एक आपल्याला जो कंपल्सरी ठेवायचा निधी असतो तो साधारणतः एका वर्षाचा खर्च करायचा राहून गेलेला आहे. ते साधारणतः त्याची 5 कोटीची जुनी थकबाकी आहे आणि चालू वर्षाची 3 कोटीची रक्कम असे 8 कोटीचं एकूण आम्ही जे बजेट आहे ते आम्ही समाज कल्याणासाठी विशेष बाबून राहिलेला बाब आहे. तर तो आपल्याला जे हे असतं म्हणजे दलित वस्ती आणि जे मागासवर्गीय समाज जो आहे त्यांचे जे एरिया असतात त्या एरियामध्ये आपल्याला खर्च करावा लागतो. त्यासाठी आम्ही विशेष 8 कोटींची तरतूद केलेली आहे. संभाजी तलाव आणि सिद्धेश्वर तलाव याच्यावर प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे त्यासाठी जे काय आवश्यक आपल्याला खर्च आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही यावेळेस वेगळी तरतूद केली आहे दोन्ही तलावांसाठी. कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये जे तक्रारी प्राप्त होतात आणि जे काही जलचरांचा मृत्यू वगैरे होतो त्यासाठी आम्ही विशेष निधी यासाठी ठेवलेला आहे. ते नाही ते डिटेलनं सांगता येणार, ते तुम्हाला यानंतर कळेल. ते आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. फायनल अमाऊंट आहे ते अल्टिमेटली स्टँडिंग जेव्हा मान्यता देते तेव्हा आपल्याला कळतं ते. आम्ही त्याच्यामध्ये भरीव तरतूद केलेली आहे आमच्याकडून. त्यानंतर CSRचा जो उपक्रम आहे याच्यामध्ये विशेषतः बँक आणि NTPCकडून आम्हाला प्राप्त झालेला आहे. आता मागच्या वर्षी आम्ही त्याची एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची एक कारवाई आम्ही केली होती. त्याच्यामध्ये जवळजवळ कोटक महिंद्रा बँकचं आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यात प्रामुख्याने त्यांनी आम्ही एक वेगवेगळी कामं त्यांना प्रस्तावित केली होती. त्यात त्याला त्यांनी जवळजवळ एक 6 कोटीच्या कामांना त्यांनी मान्यता दिलेली आहे जी झूची आहे. त्याला तर मंजुरी त्यांनी दिलेली आम्हाला मंजुरी दिलेली आहे आणि त्याची लवकरच आम्हाला साधारणतः 2 वर्षासाठी आम्ही त्यांचे अकाउंट त्यांच्याकडे देणार आहे. त्याच्या बदल्यात साधारणतः 6 ते 8 कोटी किमान 6 कोटी आणि जवळजवळ मॅक्सिमम 8 कोटीपर्यंत त्यांनी आपल्याला याच्यामध्ये आपण सर्व बँकांनाच बोलवलं होतं. या इलेक्शनपूर्वी पूर्ण प्रक्रिया राबवली होती. आणि त्यात हा भरीव निधी आहे तो आपल्याला प्राणी संग्रहालयाची जी दुरुस्ती आणि काम आहेत त्यासाठी त्यांनी त्यांच्या CSRचे बोर्ड आहे त्याच्यामार्फत त्याला मंजुरी दिलेली आहे. साधारणतः हा एक निधी आहे. आमच्या बजेटला आम्ही दाखवलेला नाही परंतु हा कारण तो मोस्टली ते त्यांच्या
एजन्सीमार्फतच करतात, परंतु आपल्याला हा निधी एकूण आपल्या ज्या ॲसेट्समध्ये ह्याच्यामुळं वाढवणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे डिजिटल आणि ऑनलाईन सेवा. आपल्याला शासनाचा 100 दिवसाचा कार्यक्रम आणि 150 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सेवा ऑनलाईन पद्धतीने देणं आणि त्याच्यासाठी आवश्यक जो खर्च आहे त्यासाठी सुद्धा आम्ही यावेळेस पैसे ठेवलेले आहेत. आणि आपलं विशेषतः आपलं जे सेवा आहे ते विशेषतः थोड्याशा मोबाईल फ्रेंडली नाही आहेत. आपल्या सेवा त्या मोबाईल फ्रेंडली करण्यासाठी आमचे जवळच आपले सोलापूरमधली जी एक IT कंपनी आहे त्यांच्याशी MOU करून महापौर साहेबांच्या हस्ते आम्ही ते लवकरच त्याचं MOUचं उद्घाटन करू आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट ती पूर्ण सेवा देत आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेषतः आपल्याला म्हणजे लोकांना घरबसल्या सेवा कशी देता येईल तर साधारणतः आम्ही 8-10 दिवसात आम्ही महापौर साहेबांचा वेळ घेऊन ते MOU सायनिंगचं सेरेमनी पण करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं ती स्थानिकच कंपनी आहे, ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट सर्व सेवा आणि आमच्यात जे कर्मचारी आहेत त्यांना ट्रेनिंग वगैरे देणार आहे. तर ही सुद्धा एक आमच्या डिजिटल आणि ऑनलाईन सेवा जी आहेत साधारणतः आमच्या 163 सेवा आहेत. यापूर्वी फक्त 30 हा आकडा होता. शासनाचं 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये मग आम्ही उर्वरित ज्या जवळजवळ 100 ते 120 सेवा आहेत ते पूर्णतः ऑनलाईन केलेल्या आहेत आणि त्याचं ट्रॅकिंग होतं. विशेषतः त्याचा डॅशबोर्ड जो आहे तो सर्व नागरिकांना पाहता येतो, कोणाकडे प्रलंबित आहे, काय प्रलंबित आहे आणि याच्या आधारे लोकांना घरपोच सेवा मिळावी ही आमची धारणा आहे. साधारणतः हे आमचे जे बेसिक जे ठळक मुद्दे जे आहेत आणि साधारणतः हे ठळक मुद्दे आम्ही आज सबमिट केलेले आहेत आणि साधारणतः स्टँडिंगची मान्यता झाल्यानंतर डिटेल तुम्हाला मग रिलीज केलं. आपलं जे सुवत्पन्नाचं जे मागचं 2025-26चं जे अंदाजपत्रक होतं सुरुवातीला आम्ही 773 कोटीचं आम्ही संकल्पित केलं होतं, परंतु त्याच्यामध्ये फक्त साधारणतः एक 8 कोटींची वाढ 781 कोटीचं आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. विशेषतः ह्याच्यामध्ये आम्ही जे सार्वजनिक शौचालय दुरुस्ती वगैरेची कामं जे घेतली होती त्यामुळं आम्हाला थोडंसं एक्स्ट्रा ते वाढवावं लागलं. त्याच्यामध्ये 8-10 कोटीची कामं वाढवल्यामुळे आम्हाला ते त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करावी लागली होती. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719.